पुढील सूत्र संचालन या ठिकाणी करतील, समालोचन या ठिकाणी करतील आमचे साथी समालोचक अगदीच अंकुश निरगुडा सर. हेच थँक्यू सो मच. आपण खरं तर प्रकाश पवार सरांना या ठिकाणी ऐकत होतो. मराठीचा एक गोड आवाज सातत्यपूर्वक आपण त्यांना ऐकत असतो आणि आज या स्पर्धेमध्ये कालपासून त्यांचा आवाज आपण ऐकतोय. अगदी त्यांना आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आणि हार्दिक हार्दिक करतोय. त्यांचं स्वागत आपण पाहतोय या ठिकाणी. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी आयोजित ही स्पर्धा 2026च्या पर्वामध्ये आपण सध्या आहोत आणि या स्पर्धेमध्ये खरं तर एक दमदार आयोजन आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिक आणि मायबाप प्रेक्षक वर्गांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक करूया स्वागत. खरं तर आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला यंगस्टार पाली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल धसवाडी. या दोन संघांच्या दरम्यान ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदीच जबरदस्त पद्धतीने खेळला इथून आणि पहिल्या बॉलवरती आल्या त्या 2 धाबा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुदेव सर्व कार्य तू सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिमाण मानाचा मुजरा करून आज या स्पर्धेची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय विशालचा हा बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून भरपूर लांब होता. पंचाने इशारा केलाय नो बॉल. खरं तर नो बॉल आलाय. आपण ऑफिशियल पंच आपण पाहतोय. अर्थातच इथून सुरेश निरगुडा सरांना आणि त्यांच्या समवेत अर्थातच हरी दोरे सरांना आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी रसायनिक किंवा आपण चौक विभागामध्ये पाहिलं ना तर DK कुरुंगले सर, त्यानंतर अविनाश पारांगे सर आणि त्यानंतर ऑफिशियल पंच कुठले असतील तर मी नक्कीच उल्लेख करेन या 2 पंचांचा की सुरेश निरगुडा सर आणि त्यांच्या समवेत हरी दोरे सरांना आपण खरं तर पाहतोय. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक अचूक निर्णय खरं तर आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण या दोन्ही पंचांना खरं तर चांगली भूमिका आखत असताना आपण पाहिलं. दोन्ही पंचांचं मनापासून आभार व्यक्त करूया आपण या स्पर्धेमध्ये. फ्रीटची संधी होती आणि फ्रीट वरती पकडलेला जाईल. यावेळेस मिस फील्ड मिड विकेटला 2 खेळाडूमध्ये चुका आणि चुका. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे केलाय या मॅचचा आघात चौकार. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. खोलवर टप्पा एस्टांचा वेग आणि इथून पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम धसवाडी टीमला बॅट्समन यशवंत या चेंडूवरती झालाय बाद. त्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता खरे तर आणि त्यानंतर मात्र त्याला इथून बाद केलाय. विशालला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय विशाल. जरी चौकार आला होता मागच्या बॉलवरती परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर इथून देत असताना ही महत्वाची विकेट आली आहे. आपण पाहतोय प्रेक्षकांची आलोट गर्दी या मैदानावरती खरे तर पाहायला मिळते. आज तब्बल या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळतील. एक्स्ट्राच्या 4 टीम्स देखील खेळल्यात आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र जो 8 टीमचा जो गट आहे तो देखील आज खेळला जाईल. आपण सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करू. अगदी त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना इतकं सुसूचित मैदान आणि ह्या ठिकाणी घेतलेली त्या आयोजकाने मेहनत या 2025 मध्ये जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज 2026 मध्ये सातत्यपूर्वक होत असताना आपण पाहतोय मानगावाडी क्रिकेट संघाच्या
माध्यमातून. गोलंदाज विशाल, यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला अगदी फिरकावून द्यायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेटला कुठलीही चूक न करता दुसरा धक्का दिलाय टीम दसवाडी टीमला. बॅट्समन गेल्या पावले होतोय बाद. परशुराम बॅक टू द डगआउट. हे मैदानाचं आपण विवरणं जर आखली ना तर ह्या मैदान अगदी मोठं आहे, त्यामुळे इथून तुम्हाला प्रॉपर टायमिंग आणि बॅट वरती चेंडू प्रॉपर घेणं खूप महत्त्वाचं असेल. त्यामुळे चुका आणि चुका होत आहेत. खरे तर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये खरे तर तुम्हाला इथून डिफेन्स क्रिकेट खेळावा लागेल. इथून जर का तुम्ही संयम केली ना तर धावा या येतील. आणि आता मैदानावरती काल देखील आपण भरपूर चांगले सामने पाहिले. बेला 11 दोदानी संघ हा संघ क्वालिफायर सुपर खरे तर 5 मध्ये दाखल झालाय. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. यावेळेस हवेमध्ये अजून एक संधी आणि इथून पुन्हा एकदा चान्स बनलाय आणि त्या चान्सला कन्व्हर्ट केलंय. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना. हेच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय धावफलकावरती धाबा 8 धाबा. अर्थातच 3 विकेट देखील गमावल्यात. यावेळेस लॉंग ऑफला अजून एक विकेट या ठिकाणी आणि फलंदाज होतोय बाद. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये? तू छलमय आहे अशी परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण इथून विकेट आणि विकेट या ठिकाणी येत असताना ज्या पद्धतीने इथून टॉस जिंकल्यानंतर मी तर म्हणेन जी फिल्डिंग घेतली होती टीम यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला, अगदी त्याच इंटेक्शनना सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील चालू आहे. विकेट वरती विकेटची पडझड सुरुवातीलाच आपण पाहिलं. एक चौकार जर वगळला या मॅच मध्ये तर भरपूर चांगली गोलंदाजी इथून केली आहे. त्या अर्थातच यंगस्टार क्रिकेट संघ पाली संघाच्या गोलंदाज. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तुषारला पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. मिस हवेमध्ये क्षेत्ररक्षक जैस करतोय, पोहोचल का प्रश्न आणि अजून एक धक्का. बॅट्समन दुसऱ्याही बॉल वरती आउट. कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदीच सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ही दुसरी मॅच आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग ज्या अगदीच यूट्यूबच्या माध्यमातून जे आनंद घेत आहे त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. हे स्पर्धा जे आपण पाहतोय सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडे आयोजित 2026च्या पर्वामध्ये आपण खरे तर आहोत. आणि ह्या पर्वामध्ये खरे तर आपण एक दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतो. हॅट्रिकच्या उमरट्यावरती हे गोलंदाज सध्या पाहायला मिळतोय. खरं तर हॅट्रिक पूर्ण होईल का आजच्या दिवसांमध्ये या देखील इथून प्रेक्षक वर्गांना प्रश्न देखील असेल. गोलंदाज आपण पाहतोय तुषार 2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिक साठी संधी आहे. हा बॉल हाफ ट्रॅकरचा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरनं डीपवरनं आलेत आणि जबरदस्त एडपट त्या ठिकाणी दाखवत असताना या बॉलवरती मात्र सिंगल धाव बनते. बऱ्याच वेळानं ही धाव खरे तर आपण पाहतोय धावफलकावरती भर पडत असताना शांत ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम दसवाडी टीम क्रिकेट संघाला ह्या मॅच मध्ये. यावेळेस मिस टायमिंग हवेमध्ये भरपूर वेळ हवेमध्ये झेलची संधी आणि चान्स इथून कन्वर्ट केलाय. अजून एक धक्का. बॅट्समन आउट. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अर्ध्याहून निम्मा संघ गारद झालाय. 6 विकेट गमावलेत सुरुवातीलाच. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना
त्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये, असं वाटत नाहीये की इथून 4 षटकं देखील खेळली जातील, कारण ज्या पद्धतीनं विकेट जात आहेत. ओ यावेळेचा बॉल सरळ एष्ठी रक्षकाच्या हातामध्ये बेसावला जातोय. डॉट बॉलची सांगता बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल खरे तर पाहायला मिळतोय, कारण आपण विकेटची पडझड पाहिली, प्रत्येक बॉलवरती विकेट येताना, परंतु हा चेंडू अगदी डॉट फेकलाय तुषारनं आणि इथून मात्र धावफलक स्थिरावलंय ते 9 ह्या धावसंख्येवरती. एक दमदार स्पर्धा आपण खरे तर पाहतोय. मानगावडी क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा रिवर्स केले, त्यावरती पॅड वरती चेंडू आदळला जातोय आणि इथून मात्र लेग फाईटचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत आमच्या हारे सर, आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरा संपण्याचा इशारा देखील पंचांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 6-10 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. अंकुशला आपण पाहतोय तिसऱ्या षटकावरती. आपण जर उल्लेख केला पहिल्या ओव्हरमध्ये तर तब्बल धावा बनल्या होत्या त्या हो, सुरुवात जबरदस्त. पहिला चेंडू मध्ये डॉट फेकलाय गोलंदाज अंकुशना. ज्या पद्धतीने तिन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी सध्या चालू आहे ना, सुरुवातीच्या बॉलवरती विकेट किंवा डॉट खरं तर सुरुवात केली आहे. ही खासियत आहे टीम यंगस्टार क्रिकेट संघ पाली संघाच्या गोलंदाजांची, त्यामुळे त्यांनी जी टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्यांनी आमच्यापर्यंत जो निर्णय कळवला की आम्ही गोलंदाजी करूया मैदानावरती, आणि त्या इंटेक्शननं सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील चालू आहे. जबरदस्त बॉल यॉर्क लाईनचा ब्लॉक केलं होतं फलंदाजाला, आणि इथून देखील डॉट बॉल. प्रेशर आहे. ज्या विकेट गेल्या आहेत 6 विकेट इथून गमावले त्या बॅटिंग करत असताना दसवाडी क्रिकेट संघानं, त्यामुळे इथून प्रेशर दबाव बनवलाय तो गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. तिसरा डॉट बॉल, क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू ज्या गतीनं चेंडू खरे तर जातोय त्या गतीला कुठेतरी इथून फलंदाजाला समजत नाहीये, त्यामुळे इथून फलंदाजी करणारी टीम बघा, आपण मोबाईलमध्ये नेटवर्क आणि खेळामध्ये फुटवर्स ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्ही जर जागेवरनं केलं तर मग याच पद्धतीचं तुम्हाला खेळ बॉल डॉट खेळावं लागतील. फुटवर्कचा वापर करणं खूप महत्त्वाचं असेल. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत, आणि त्यामुळे इथून या बॉलवरती मिळते सिंगल धाव. सिंगल धाव बनली आहे खरे तर आपण पाहतोय, आणि सिंगलच्या मदतीनं संघ 11 वरती सध्या जाऊन पोहोचलाय. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी, परंतु इथून सध्या तरी ज्या धावांची गरज होती धावा इथून आलेल्या नाही आहेत. शॉर्ट पिच बॉल वेगाड वेगला, गती भरपूर आहे गोलंदाजाकडे, आणि त्या गतीचा इथून वापर केला जातोय. पडल्यानंतर ज्या गतीनं चेंडू तरी ट्रॅव्हल होतोय, फलंदाजाला अपेक्षा नाही आहेत या गतीनं चेंडू येईल, परंतु त्याच इंटेक्शननं चेंडू तरी इथून पाहायला मिळतोय. बॅटच्या टॉप एज खालच्या दिशेनं चेंडू लागला, इथून मिसफीट झाली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. 2 धाबा या बॉलवरती तर पाहायला मिळतं. इथून पंच इशारा करतोय तुमच्या सुरेश निरगुडा सर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्तीचा, आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावफलकावरती धाबा आहेत त्या 13 धाबा. नक्कीच चौथ्या षटकासाठी गोलंदाज सचिन आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी आम्ही ज्या संघानं पहिला सामना जिंकलाय ना त्यांनी कुठेही जायचं नाही आहे. नेक्स्ट मॅच लगेच खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे, असा निर्णय आयोजकांकडून या ठिकाणी आलेला आहे. जो पहिला सामना ज्या संघानं जिंकलाय
विनर विनर मॅच जे लगेच केली जायला तर संघानं कुठेही जायचं नाहीये. सचिनला आपण पाहतोय सांघिक कोठ्यातलं पहिलं आणि संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी पहिला चेंडू डॉट आलाय. आप ट्रॅकरचा बॉल बॅटची कडा OUT स्विंगर ऑन धक्का अजून एक बॅटिंग करत असताना टीम धसवाडी क्रिकेट संघाला 7वा धक्का लागत असताना बॅट्समन आउट. नवीन बॅट्समन जितेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळ इथून चांगला करावा लागेल किमान 30+ धाबा ह्या मैदानावरती. हा फटका बॅटच्या स्ट्रोक मध्ये आणि त्याला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेनं. अगदीच बऱ्याच उशिरानं आलेला हा धणधणीत खणखणीत चौकार. ह्या फटक्याची नितांत गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तो चौकार इथून खेचलाय बॅटमन जितेशनं. 9व्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून खरे तर हा चौकार आपण पाहतोय. चौथं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. आडवा बॅटनं पुन्हा एकदा त्याच दिशेने केल्याचं होतं परंतु इथून बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे इथून डॉट बॉलची सांगता खरे तर पाहायला मिळते. इथून सचिनला आपण पाहतोय सांघिक खोट्यातलं पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक फेकतोय हा गोलंदाज. अगदीच आपण पाहतोय स्पर्धा खरे तर ब्रदर्स इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर्स केली जात आहे. त्यांचं आपण मनापासून हार्दिक आणि मनापासून करूया स्वागत. अगदी चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत आलो आणि तीच खरे तर क्लॅरिटी आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. ब्रदर्स स्पोर्ट इव्हेंट्सच्या माध्यमातून खरे तर ही स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा कव्हर्स केली जात आहे. आम्ही तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्गाचं देखील मनापासून आभार व्यक्त करू आणि जास्त आवाज समोर शाळा आहे त्यामुळे इथून जास्त आवाज आम्ही केलेला नाही आहे त्यामुळे आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय की प्रेक्षकांपर्यंत आवाज जास्त पोहोचत नसेल त्यामुळे इथून समोर खरे तर एक शाळा आहे आणि त्यामुळे त्यांनी इथून वारंवार कॉल येत आहेत की आवाज कमी ठेवा. त्यामुळे आम्ही इथून आयोजकांच्या वतीनं आमच्या वतीनं देखील आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती ते 18 धाबा आणि इथून 24 बॉलमध्ये 19 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत एक स्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला. तोपर्यंत घेऊया आपण एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर जॉईन होऊ. थँक्यू. सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहेत. बॅटिंग
की नाही यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला आपण विनंती करतो की सलामीर जोडे जे असेल ते आपण मैदानाच्या देशाला इथून रबाडा करायचा. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या धाबा इथून 19 धाबा. मॅच जितकी सोपी वाटते ना मित्रांनो तितकी सोपी नाही आहे या मैदानावरती. कारण हे मैदान जर आपण पाहिलं तर मोठं मैदान आहे. या मैदानावरती तुम्हाला धाबा जर बनवायचं तर संयमी खेळ तुमचा जर राहिला या मैदानावरती तर मात्र धाबांचा डिफेन्स तुम्ही करू शकाल. परंतु ज्या चुका इथून मी तर म्हणेन दसवाडी क्रिकेट संघाने केल्या, प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यामुळे ज्या सुरुवातीलाच विकेट गेल्या ना त्यामुळे इथून दबाव बनला. आणि ज्यावेळेस आपण खरं तर पुढचा विचार करत असतो की आम्हाला 50+ धावा बनवायच्या त्या मैदानावरती आणि त्या इंटेन्शनने इथून सुरुवात केली होती दसवाडी क्रिकेट संघानं. परंतु तसा माइंडमध्ये खरं तर आपण तसा विचार न करता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 30+ किंवा 40+ धावा बनवायच्या आहेत या इंटेन्शनने तुम्ही जर खेळ केला ना तर तुम्ही 40+ धावेपर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. परंतु इथून तुम्ही जर 50चा टार्गेट तुम्ही आधी डोक्यामध्ये जर सेट केला तर त्या धाबा बनत नाही आहेत मित्रांनो. हे असं हे मैदान आहे की या मैदानावरती ज्या वेळेस तुम्ही सेट व्हाल जर गॅपमध्ये चेंडू तुम्ही खेळाल ना तर मात्र धाबा या बनतील. परंतु तुम्ही वारंवार मोठे फटके खेळाल तर मात्र ज्या चुका इथून दसवाडी क्रिकेट संघाने केल्या त्या चुका इथून पाहायला मिळणार नाही आहे. यंगस्टार क्रिकेट संघ पाली सलामीची जोडी विशाल आणि त्याच्या सोबतीला बासमन दसरथ. लेग स्प्लेट ग्रीन सिग्नल पंचांचा. गेम ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात हवेमध्ये सुरुवात. खरं तर इथून त्याच इंटॅक्शन झाली होती. जेलसाठी संधी चान्स बनला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती सिंगलनं सुरुवात ह्या डावाची केली जाते. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येनं आनंद घेतोय. अगदी सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेचा हा बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा लांब होता तिथून डॉट बॉल. ह्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला हवी आहे आणि त्या इंटेन्शननं तुम्हाला खेळ करावा लागेल. आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. एका मोटिवेशन स्पोर्ट करणं आपण जाऊया की परिस्थितीला घाबरून छत्रपती शिवाजी महाराज कधी डगमगले नाहीये. आकाशामध्ये जो तारा चमकतो ना तो जमिनीवरती कधी पडताना तुम्हाला दिसलाय का? अगदी त्याच इंटेन्शननं तुम्हाला खेळ आज या मैदानावरती करायचा आहे. या विकेटवरती धावसंख्या जरूर कमी लागली आहे परंतु कष्टाची परिकष्ट करावी लागेल आणि त्या इंटेन्शननं सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. परंतु इथून चूक आणि चुका पाहायला मिळत आहेत. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रन. ह्या चुका तुम्हाला कुठेतरी कमी कराव्या लागतील. ज्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना देखील मोठे फटके वारंवार खेळत राहिले फलंदाज आणि तिथून विकेट देखील आपण जात असताना पाहिला आणि त्याच चुका इथून करत असताना आपण पाहतोय दसवाडी क्रिकेट संघाला हा चौकार आला. वेगवान बॉल आणि इथून बॅट हिनारेज विकेट किपरनं झेल जारी केलाय कॅरी केलाय आणि इथून पहिला धक्का दिलाय यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला. बॅट्समन आउट. हा नक्कीच इथून हिट विकेटचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. अगदीच बॅट स्टंपला लागली आहे त्यामुळे इथून पहिला गोल्डन डनचा शिकार बॅट्समन दशरथ हा फलंदाज झालाय बाद. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ना विराट कोहली आणि रोहित शर्माला अगदीच जणू तशीच काही जोडी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. खरं तर हरी दोरे सर आणि सुरेश निरगुडा सरांना खरं तर एवन जोडी अगदी आपल्या आदिवासी समाजामध्ये जर आपण विचार केला ना तर या एवन जोडीचा नाद कोणीच करणार नाही. मग पंचांच्या भूमिकेमध्ये असो किंवा क्रिकेट सत्रामध्ये असो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आवर्जून खरं तर त्यांचा ज्या वेळेस मोठी स्पर्धा असते ना त्यावेळेस या दोन्ही पंचांचं आवर्जून नाव घेतलं जात आहे की इथं आपले दोन जे ऑफिसर आहेत त्या दोन्ही पंचांना आपण आमंत्रित करू. आणि आज पुन्हा एकदा खरं तर आपण पाहतो सिद्धिविनायक क्रिकेट संघ माणगाववाडी या आयोजनामध्ये ही एवन जोडी अर्थातच ऑफिशियल पंच आपल्या अनिल दोरे सर आणि सुरेश निरगुडा सरांना आपण मनाच्या अंतकरणापासून शुभेच्छा देऊया. कालच्यापासून खरं तर एवढ्या लखलखत्या उन्हामध्ये मित्रांनो पंचांचं काम करणं सोपं नाही आहे परंतु
खरं तर अगदीच हे दोन ऑफिसर सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं आपण सहर्ष आणि मनापासून स्वागत करूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहे धावफलकावरती, त्या अर्थातच 6 धाबा. 19चा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल आणि अजूनही बनवायच्या त्या 13 धाबा. येस हॅलो 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 ची हॅलो हॅलो. गोलंदाज तयार होतोय दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज जितेश. जितेशला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. 18 मध्ये अजूनही बनवायच्या ते 13 धाबा. मॅच इथून खरे तर जर का विकेट आल्या ना तर मॅच बनू शकते. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. मैदानाचा आपण सातत्यपूर्वक विचार करत आलोय. त्यावेळेस यष्ट्यांचा वेग. पहिल्या बॉलवरती विकेट. ज्या विकेटची गरज होती इथून टीम दसवाडी क्रिकेट संघाला ती विकेट महत्वाची आली आहे. बॅट्समन इथून आउट होईल आणि यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाला दिलाय हा दुसरा धक्का. एस नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन सचिनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एडिट क्रमांक 4 वरती तो दाखल झालाय. इथून 17 मध्ये 13 ची गरज आहे. हो क्या बात आहे. इथून स्विंगर ऑन पंचांचं आणि अजून एक विकेट. बॅट्समन गेल्या पावली परतवलंय. इथून यंगस्टार पाली टीमला अजून एक धक्का दिला जातोय. ह्यावेळेस बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेनं. अगदीच मॅक्सिमम हिट सीमारेषा पलीकडं आघात केलाय षटकारानं. बॅट्समन आपण पाहतोय या ठिकाणी विशालच्या बॅटमधून हा विशाल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि षटकार मात्र टोकलाय या बॉलवरती. षटकारानं संघाची टीमची धाबासंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वरती. अजूनही बनवायच्या त्या 6 धाबा. मॅच अगदी लवकर संपवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. बघा आसलवाडी टीम्स कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. इथून अजून एक बॅक टू बॅकचा सलगचा हा ठोकलाय. इथून विनिंग फटका. बॅट्समन विशालच्या बॅट मधून आलाय. हा विनिंग फटका करतो 6 धाब्यांसाठी ठोकला षटकार आणि हा सामना जिंकलाय तो अर्थातच यंगस्टार क्रिकेट संघ पाली क्रिकेट संघानं. आणि नेक्स्ट मॅच देखील लगेच केली जाईल. सेकंड राऊंडची जी मॅच